नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण अँटी मायक्रोबियल ससेप्टिबिलिटी टेस्टिंग ही जी मेथड आहे त्याचा ओव्हरव्ह्यू या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये माहिती आपल्याला जो बॅक्टेरिया आहे तो अँटीबायोटिकवरती कसा रिस्पॉन्ड करतो आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूयात. सर्वात प्रथम जी AST म्हणजे अँटी मायक्रोबियल ससेप्टिबिलिटी टेस्टिंग म्हणजे काय, ही एक लॅबोरेटरी प्रोसिजर आहे. याच्यामध्ये आपण वेगवेगळे जे काही अँटीबायोटिक्स असतील ते कसे एखाद्या स्पेसिफिक बॅक्टेरियाला जे की इन्फेक्शन कॉज करत आहे अशा बॅक्टेरियाला त्याचं जी काही त्याची इफिशियन्सी आहे ती कशी इनिबिट करत आहे, किंवा काही जे स्पेसिफिक जे काही बॅक्टेरिया असेल त्याला किल करायचीसुद्धा अँटीबायोटिकची ॲबिलिटी ही असते. तर मग ते किती प्रमाणात किल होतं आहे आणि कसं किल होतं आहे ते याच्याद्वारे डिटरमाइन केलं जातं. तर ही जे काही डायग्नॉस्टिक याच्यामध्ये वेगवेगळे जे काही डायग्नॉस्टिक टूल जे काही आहे त्याचा वापर केला जातो, जेणेकरून जे काही AST जे काही असेल ते आयडेंटिफाय करते, जेणेकरून जे काही बॅक्टेरिया आहे तो ससेप्टिबल आहे की इंटरमिडिएट आहे किंवा पूर्णपणे त्या स्पेसिफिक ड्रगला त्याने रेजिस्ट केलेलं आहे ते पूर्णपणे याच्यातून आपल्याला आयडेंटिफाय हे होतं. आणि हे का गरजेचं आहे, कारण की याच्यामुळे जे काही अनइफेक्टिव्ह जे काही अँटीबायोटिक आहे त्याचं आपल्याला लगेच समजतं. म्हणजे आपण जी ट्रीटमेंट करतो आहे त्या एखाद्या स्पेसिफिक बॅक्टेरियावरती जर ट्रीटमेंट करतो आहे तर त्याच्यावरती त्या अँटीबायोटिकने काम केलं पाहिजे. आणि जर त्याने त्या अँटीबायोटिकने त्या बॅक्टेरियाची जी काही ग्रोथ असेल ती रेजिस्टच नाही केली किंवा त्या इनिबिटच नाही केलं तर त्यामुळे एक फेल्युअर असू शकतं. मग हे जे काही फेल्युअर आहे, ट्रीटमेंटचं जे काही फेल्युअर आहे ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपण ही टेक्निक वापरतो. तसंच याच्यामध्ये आपण जे काही अननेसेसरी जो काही ब्रॉड स्पेक्ट्रम जो काही अँटीबायोटिकचा यूज आहे तो रिड्यूस करू शकतो. तसंच जे काही ॲडवर्स जे काही ड्रगच्या रिॲक्शन आहे किंवा साईड इफेक्ट आहे ते मिनिमाइज आपण हे करू शकतो. कारण की हे जे अँटीबायोटिक असतात ते आपण ह्युमनमध्ये यूज केला जातो. ह्युमनचे जे काही डिसीज वगैरे आहे त्याला किल करण्यासाठी यूज केला जातो. तर मग त्याचे जर साईड इफेक्ट जर झाले तर त्यामुळे आपल्या बॉडीलासुद्धा परेशानी ही होऊ शकते. त्यामुळे जे की लॅबोरेटरी मेथडमध्ये एखादा नवीन जर ड्रग टेस्टिंग चालू असेल किंवा जुना जर ड्रग असेल त्याची इफिशियन्सी चेक करायची असेल तर किती प्रमाणात तो बॅक्टेरिया रेजिस्ट करतो आहे, तर ह्या टेक्निकद्वारे ही ससेप्टिबिलिटी ही टेस्टिंग केली जाते. आणि जर त्याच्यामधून ह्या ड्रगमधून काही कालांतराने किंवा जर नवीन ड्रग असेल तर त्याच्यामधून काही ॲडवर्स इफेक्ट जर निघत असतील किंवा साईड इफेक्ट होत असतील तर मग त्याच्यावरती परत अजून सायंटिस्ट जे काही असतील ते वर्क करतात आणि ते काही साईड इफेक्ट आहे ते मिनिमाइज करण्याचं काम करतात. तसंच जो काही अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्सचा जो काही कॉम्बॅक्ट आहे तो स्प्रेड होण्यापासून मदत होऊ शकते. तसंच जे काही पेशंटचं जे काही आउटकम आहे ते इम्प्रूव्ह होऊ शकतं आणि जे काही रिकव्हरी आहे तीसुद्धा इम्प्रूव्हाइजही होऊ शकते. त्याच्यामुळे जे काही अँटीमायक्रो ससेप्टिबिलिटी टेस्टिंग हे मॅटर करतं. तसंच याच्यामध्ये दोन मेथड आपल्याला पाहायला मिळतात, डिस्क डिफ्युजन मेथड आणि ब्रॉथ मायक्रो डायल्युशन मेथड. तर यालाच म्हटलं जातं क्रेबे वॉरियर मेथड. ते ऑलरेडी मी मागच्या काही व्हिडिओमध्ये डिस्कस केले आणि त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. तसंच MIC म्हणजे काय, मिनिमम इनिबिटरी कॉन्सन्ट्रेशन, त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर ह्या टेक्निकमध्ये जी काही डिस्क डिफ्युजन मेथड आहे याच्यामध्ये जे काही अँटीबायोटिक इम्प्रेग्नेटेड जे काही पेपरडिक्स असतात ते बॅक्टेरियल लॉनवरती ठेवले जातात, प्लेस केले जातात. आणि झोन ऑफ इनिबिशन काही कालांतराने किंवा इन्व्हिशन झाल्यानंतर किंवा इन्क्युबेट झाल्यानंतर जे काही झोन ऑफ इनिबिशन आपल्याला दिसतो आणि त्याच्यामुळे जे काही ससेप्टिबिलिटी आहे ती इंडिकेट आपल्याला होते. तर म्हणजे जे काही एखादा स्पेसिफिक बॅक्टेरिया जर आपण घेतला, म्हणजे इकोलाय असेल तर त्याची जी काही ग्रोथ असेल किंवा त्याचे जे कल्चर असेल त्याची जी प्लेट असेल जो की त्याच्यावरती प्रेझेंट आहे त्याच्यावरती जर आपण वेगवेगळ्या ठिकाणी जर ससेप्टिबल जे काही पेपर डिस्क असेल, अँटीबायोटिक पेपर डिस्क ते जर ठेवल्या आणि इन्क्युबेशनला ठेवलं काही काळा, म्हणजे 80 ते 24 आवर्सचं जर इन्क्युबेशन पिरियड आपण जर त्याला, तर त्यानंतर जी पेपरच्या बाजूला जी काही इनिबिशन आपल्याला पाहायला मिळतं, झोन ऑफ इनिबिशन, ते जर आढळलं तर याचा अर्थ जो की त्याचं जे काही मायक्रो ऑर्गॅनिझमची जी की ग्रोथ आहे ती इनिबिट ही झालेली आहे. तर याच्याद्वारे ही जी टेक्निक आहे सिम्पल आणि कॉस्ट इफेक्टिव्ह टेक्निक आहे आणि ही आपल्याला 18 ते 24 जे काही आवर आहे त्याच्यामध्ये आपल्याला जो काही रिझल्ट आहे तो मिळतो. त्याच्यानंतर ब्रॉथ मायक्रो डायल्युशन. तर ही गोल्ड स्टँडर्ड मेथड जी काय याच्यामधून आपण मिनिमम इनिबिटरी कॉन्सन्ट्रेशन हे सिरल डायल्युशनद्वारे, म्हणजे अँटीबायोटिकचं सिरल डायल्युशन हे लिक्विड ग्रोथ मीडियामध्ये आपण करतो आणि नंतर मग जे काही ऑर्गॅनिझम असेल तो आणि तो जो लिक्विड ग्रोथ मीडिया आहे तो त्या पेट्रीपेटमध्ये पोर करून सॉलिडिफाय होऊन इन्क्युबेशनसाठी ठेवला जातो. तर याच्यामध्ये सिरल डायल्युशनमध्ये आपण वेगवेगळे जे काही मीडियाज आहे, लिक्विड मीडिया आहे म्हणजे BSCP असेल, नॉर्मल सलाईन असेल, त्याच्यामध्ये डिस्लोटर असेल, याच्यामध्ये आपण सिरल डायल्युशन करून अँटीबायोटिकचं
वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये वेगवेगळं जे काही अँटीबायोटिकचे जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते त्या बॅक्टेरियल ग्रोथला कसं इनहिबिट करते ते आपण याच्यामध्ये कॅल्क्युलेटही करतो. याच्यामुळे जो काही MIC व्हॅल्यू आपल्याला क्वांटिटेटिव्ह MIC व्हॅल्यू जी काही ती प्रोव्हाइड होते आणि याच्यामधून जे काही रिसर्च वगैरे असेल किंवा रेफरन्स टेस्टिंग आहे ती आयडियल असल्यामुळे याच्यामुळे जे काही हायली स्टँडर्डायझिंग मेथड आपल्याला पाहायला मिळते. तर अशा 2 मेथडद्वारे जे काही अँटीमायक्रोबियल जे काही ससेप्टिबिलिटी टेस्टिंग आहे ते आपण करू शकतो. दोघींचे जे काही इन डिटेल जे काही व्हिडिओ असेल ते मी त्याची लिंक जी काय ते डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रोव्हाइड केलेली आहे. त्याच्यानंतर ऑटोमेटेड सिस्टीम आणि रॅपिड डायग्नोस्टिक. तर मॉडर्न टेक्नॉलॉजी रिव्होल्युशनमध्ये जे काही ऑटोमेटेड ESG सिस्टीम असतात त्याच्याद्वारे आपण क्लिनिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये जे काही जो टाईम असेल तो रिड्यूस करू शकतो. रिझल्टचा जो काही टाईम असेल तो रिड्यूस करू शकतो आणि जो काही वर्कफ्लो आहे त्याची जी इफिशियन्सी आहे ती इम्प्रोवाइज आपण करू शकतो. तर याच्यामध्ये आपण जे काही रोबोट असतील किंवा ऑप्टिमल जे काही सेन्सर असतील किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून जे काही 100 ऑफ सॅम्पल हे सायमल्टेनियसली आपण एक्झामाइन करू शकतो. याच्यामध्ये आपण सॅम्पल प्रोसेसिंग करतो म्हणजे ऑटोमेटेड जे काही इनॉक्युलेशन असेल किंवा स्टँडर्डायझेशन होतं, इन्क्युबेशन होतं, मॉनिटरिंगसुद्धा होतं आणि वेगवेगळ्या ड्युरेशनमध्ये जे काही त्याची टर्बिडिटी आहे किंवा जो इनिबिशन आहे तो कंटिन्युअसली चेक केला जातो फ्लोरेसन्स ट्रॅकिंगद्वारे. तसंच डाटा ॲनालिसिस म्हणजे जो ऑल्गोरिदम जे काही असेल जे काही रिपोर्टिंग वगैरे असेल ती इंटरप्रिटेशन हे कंटिन्यू चालू असतं. तर रिझल्ट डिलिव्हरीमध्ये आपण जर पाहिलं तर डायरेक्ट इंट्रॅगेशन जे काय असेल ते इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड आपल्याला मिळतो. अशाद्वारे जे काही ऑटोमेटेड ESG सिस्टीममध्ये आपण पाहू शकतो म्हणजे त्याच्यामध्ये जे लिडिंग प्लॅटफॉर्म आहे ते विटिक 2 असेल, फिनक्स असेल किंवा मायक्रोस्कॅन असेल याच्यामध्ये आपण 6 ते 12 तासांमध्ये जो काही डाटा असेल तो आपल्याला मिळतो. त्याच्यामध्ये कंटिन्युअस मॉनिटरिंग हे चालू असतं आणि ह्या पॅनलमध्ये जे काही डायव्हर्स जे काही ऑर्गॅनिझम आहे हे आपण जे काही त्याचं अँटीमायक्रो ससेप्टिबिलिटी टेस्टिंग ही करू शकतो. हे ऑटोमेटेड सिस्टीम झाली. तसंच हे जे काही रिझल्ट वगैरे असतील MIC व्हॅल्यू असेल त्याचं ब्रेक पॉईंट काही इंटरप्रिटिंग जे काही रिझल्ट आहे ते कसं परत केलं जातं त्याच्यामध्ये जे काही इनिबिटरी कॉन्सन्ट्रेशन जे काय आहे याच्यामध्ये जे काही लोएस्ट अँटीबायोटिक कॉन्सन्ट्रेशन आहे जे की प्रिव्हेंट करत आहे विजिबल ग्रोथला आफ्टर द ओव्हरनाईट इन्क्युबेशन याच्यामध्ये आपण डिटरमाइन करतो. तर ब्रेक थ्रू जर आपण पाहिलं याच्यामध्ये जे की वेगवेगळे जे काही कॅटेगराईज असतात आयसोलेट असतात ते आपण याच्यामध्ये कम्पेअर करू शकतो MIC व्हॅल्यूमध्ये. तसंच जे काही त्याचं रिझल्ट जे काय असं आपण 3 याच्यामध्ये करू शकतो ससेप्टिबल, इंटरमिडिएट आणि रेझिस्टन्स. ससेप्टिबलमध्ये आपण पाहिलं जे काही थेरॅपेटिक जे काही सक्सेस आहे ते हाय आपल्याला स्टँडर्डाइज डोसिंगने पाहायला मिळतं. तसं इंटरमिडिएट म्हणजे जे काही जो हायर डोस असेल किंवा कॉन्सन्ट्रेटेड बॉडी साईड असेल ती इफेक्टिव्ह असते म्हणजे ज्यामुळे आपण इंटरप्रेट करू शकतो. तसंच रेझिस्टन्समध्ये जर आपण पाहिलं तर जे की थेरॅपेटिक जे काही रिस्पॉन्स आहे तो पूर्णपणे अनलाइकली आहे आणि याचा जो यूज आहे तो आपण कमी केला पाहिजे. तर अशाद्वारे जे काही ब्रेक पॉईंट म्हणजे काय याच्यामुळे आपलं फार्मोकायनेटिक जे काही डाटा असेल, क्लिनिकल आउटकम असेल किंवा रेजिस्टंट मेकॅनिझम असेल याच्याद्वारे आपल्याला पूर्णपणे इन्शुअरमेंट त्याची होत असते. तर अशा प्रकारे जे काही अँटीमायक्रो ससेप्टिबिलिटी टेस्टिंग आहे ते 2 मेथडद्वारे केले जाते. डिस्क डिफ्युजन आणि ब्रॉथ मायक्रो डायल्युशन म्हणजे MIC म्हणजे मिनिमम इनिबिटरी कॉन्सन्ट्रेशनद्वारे अँटीमायक्रो ससेप्टिबिलिटी टेस्टिंग ही केली जाते. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही जर डाऊट असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि जर तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि जे दोघी जे काही टेक्निक आहे त्याचे जे काही व्हिडिओ आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी जे लिंक आहे ते प्रोव्हाइड केलेले आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.